प्रिय बाळांनो, बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत आहे. चल रे भोपळ्या, टुनुक 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 टुनुक. लहान मुलांसाठी मजेदार गोष्ट. एक होती म्हातारी, ती खूप गोड पण चालाक होती. थोडीशी अशक्त होती. एके दिवशी तिला आपल्या लैकीला भेटायला जायचं होतं. दूर 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 गावात राहत होती. म्हातारी काठी घेऊन निघाली. चालता चालता ती जंगलात पोहोचली. जंगलात अचानक एक कोल्हा तिच्या समोर आला आणि म्हणाला, अगो ए म्हातारे, मला खूप भूक लागली आहे, मी तुला खाऊ का? म्हातारी घाबरली, पण हुशारीनं काय म्हणाली, अरे कोल्ह्या, मी आता खूप बारीक आहे, माझ्या अंगावर मांस सुद्धा नाही आहे, मला खाऊन तुला काय मिळणार बरं बेटा? मी आधी माझ्या लेकीकडे जाते, तिथं छान खाऊन पिऊन जाड होऊन येते, तेव्हा तू मला खा. बर, कोल्हा म्हणाला, ठीक आहे, पण परत येताना विसरू नकोस हा. म्हातारी पुढे चालू लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला वाघ भेटला. तो काय म्हणाला, म्हातारे म्हातारे, मला खूप भूक लागली आहे, मी तुला खाणार. म्हातारी पुन्हा म्हणाली, अरे वाघोबा, मी आता बारीक आहे, अशक्त आहे, लेकीकडे जाते, तुपपोळी खाते, जाड होऊन येते, मग येताना मला खा. वाघ म्हणाला, ठीक आहे, पण परत ये हा. म्हातारी पुढे गेली. तिला अस्वल भेटला. अस्वल ही तिला खाणार होता. म्हातारीने त्यालाही तसंच सांगितले. शेवटी म्हातारी आपल्या लैकीच्या घरी पोहोचली. लैक खूप खूप खुश झाली तिच्या आईला बघून. तिने तिच्या आईला भरपूर खायला प्यायला दिलं. पोळी भाजी लाडू तूप भात. काही दिवसात म्हातारी जाड झाली. म्हातारी म्हणाली, आता मला घरी जायचं आहे.